Hello students, today's we will discuss about fan pad cooling systems. ओके, मग मेंटेनन्स अँड ऑपरेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स यामध्ये आपल्याला बघायचं आहे फॅन पॅड सिस्टीम फर्स्ट. ओके, मग त्यामध्ये इट इज ॲडॅप्टेबल फॉर लार्ज अँड स्मॉल ग्रीन हाऊस. मग हे फॅन पॅड सिस्टीम जी आहे ती कशी असणार आहे, लार्ज अँड स्मॉल ग्रीन हाऊस म्हणजे ग्रीन हाऊसची साईजवरती काय असेल हे डिपेंड असेल, त्याला फॅन पॅड सिस्टीम कशी आपण अडॅप्ट करणार आहोत, कशी आपण क्रिएट करणार आहोत. देन हिअर लो व्हेलॉसिटी अँड लार्ज व्हॉल्यूम फॅन्स draw air through the wet fibers pad mounted on the opposite side or end wall of the greenhouse. मग याच्यामध्ये काय करणार आपण, लो व्हेलॉसिटी अँड लार्ज व्हॉल्यूम्स म्हणजे काय असतील, ज्या फॅनची काय असेल व्हेलॉसिटी म्हणजे त्यांचा जो स्पीड असेल तो थोडासा लो असेल, पण त्यांचा व्हॉल्यूम जे आहे म्हणजे त्यांचं जे क्रिएटिव्हिटी पॉवर जी आहे ती कशी असणार आहे, जास्त असणार आहे. देन फायबरस पॅड म्हणजे ते फायबरस फॅन पॅड सिस्टीम जी असेल ती आपण काय करणार तिथं यूज करणार आहोत. देन साईड वॉल, मग त्याच्या साईड वॉल जे असतील त्या वॉलला काय केले जातील, हे अटॅच केले जातील. देन बोथ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल पॅड सिस्टीम्स आर यूज. मग त्यामध्ये आपण व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल ह्या दोन सिस्टीम काय करू शकतो, यूज करू शकतो. देन व्हर्टिकल पॅड ॲक्युमुलेट सॉल्ट्स अँड दस क्रिएट ओपनिंग दॅट अलो द हॉट एअर टू एंटर द ग्रीन हाऊस. मग व्हर्टिकल पॅड जो असेल तो काय करेल, ओपनिंग दॅट आलो द हॉट एअर म्हणजे काय करेल, हॉट एअर जी असेल तिला एंटर करण्यासाठी हे काम करेल आणि सॉल्ट ॲक्युमुलेट करण्यासाठी याचा यूज केला जाईल. देन व्हेरियस मटेरियल्स लाईक ग्रॅव्हल, बार्क, स्ट्रॉ, बर्बलप, ज्यूट, ॲस्पेन ट्री, वूड फायबर, हनीकॉम, पेपर एक्सेट्रा कॅन बी यूज फॉर द पॅड. प्युमिक अँड व्होल्कॅनिक रॉक रिपोर्टेड टू फंक्शन व्हेरी इफेक्टिवली. मग याच्यामध्ये हे सगळं मटेरियल काय केलं जाईल, यूज केलं जाईल. देन मोस्ट ऑफ द ग्रीन हाऊस रिक्वायर्स 1 मीटर पॅड हाईट अँड 20 मीटर ऑफ फॅन टू पॅड डिस्टन्स. मग व्हर्टिकल म्हटल्यानंतर ते कसे असेल, त्याला 1 मीटर काय असेल तो पॅड असेल आणि 20 मीटर फॅन पॅडचा काय असेल तो हाईट असेल. ओके, देन the pad design system should provide 6 liter of water per minute per linear meter of the pad length. The exhaust fan should be placed more than 9 meter apart. Okay, मग एका फॅनमध्ये किंवा 1 ते 2 फॅनमध्ये किती डिस्टन्स, 9 मीटर एवढं डिस्टन्स काय असलं पाहिजे, मेंटेन झालेलं असेल. त्यानुसार काय होईल, ती फॅन पॅड सिस्टीम जी आहे तिथं मेंटेन करता येईल. देन नेक्स्ट आहे मेंटेनन्स ऑफ पॅड. The pad cannot replace frequently, so provide shade to pass to protect from direct radiation. म्हणजे डायरेक्ट रॅडिएशन होत असेल तर त्या रॅडिएशन काय करण्यासाठी, इनहिबिट करण्यासाठी, प्रोहिबिट करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, ह्या मेंटेनन्स ऑफ पॅडचं सिस्टीम तिथं अप्लाय करता येते. अलाउ टू ड्राय पॅड्स डेली अँड अवॉइड न्यूट्रिएंट कंटॅमिनेशन विच डेव्हलप्स होल्स विथ सॉल्ट डिपॉझिशन. ओके, मग याच्यामध्ये काय, जे न्यूट्रिएंट कंटॅमिनेशन जे असेल ते काय करायचं जाईल, त्याला एंटर केलं जाईल. ओके, मग ते होऊ नये त्यासाठी हे फॅन पॅड सिस्टीम यूज केले जाईल. देन डिसइन्फेक्ट द हॉलो डिप्रेशन विथ 1% सोल्युशन ऑफ सोडियम हायपोक्लोराइड बाय मिक्सिंग द सोल्युशन विथ वॉटर 1 or 2 times इन एअर कंट्रोल अल्गल ग्रोथ. मग याच्यामध्ये हायपोक्लोराईड हे जे असेल, सोडियम हायपोक्लोराईड याचं मिक्सिंग केलं जाईल त्याच्या इयरमध्ये, जेणेकरून काय होईल, तर अल्गल ग्रोथ जी असेल ती कंट्रोल केली जाईल. देन द पॅड्स मे बी रिप्लेस इफ फाउंड डॅमेज अँड ब्लॉक विथ सॉल्ट ॲक्युम्युलेशन. मग हे पॅड जे असतील काय केले जातं, रिप्लेस केले जातात कधी, ज्यावेळेस यांच्यामध्ये काही डॅमेज आपल्याला अवेलेबल होईल किंवा ऑब्झर्व होईल त्यावेळेस हे फॅन काय केले जातील, रिप्लेस केले जातील आणि सॉल्ट ॲक्युम्युलेशन प्रोसेस जी आहे ती कॅरी केली जाईल. देन प्रिकॉशन फॉर कूल पॅड अँड फॅन सिस्टीम्स. ओके, मग कूलिंग पॅड आणि फॅन सिस्टीम जे आहे याच्यामध्ये काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. द ग्रीन हाऊस शुड बी एअर टाईट ॲज फार पॉसिबल फॉर इफेक्टिव्ह ऑपरेशन ऑफ द सिस्टीम. मग याच्यामध्ये काय फॉर इफेक्टिव्ह असला पाहिजे आणि टाईट ग्रीन हाऊस जो असेल त्याच्यामध्ये काय केलं जाईल, यूज केलं जाईल. ऑल ॲसेस ओपनिंग अँड डोअर्स should remain close to avoid infiltration of warm air from outside.
मग याच्यामध्ये काय केलं जाईल, टाईट का करायचं आहे, कारण बाहेरची जी गरम हवा असेल, हॉट एअर असेल, ती काय होऊ नये, आत येऊ नये, त्यासाठी हे टाईट केलेलं असेल. देन ऑलवेज सिलेक्ट द प्रॉपर फॅन साईज, नंबर ऑफ फॅन्स अँड रिक्वायर्ड पॅड एरिया फॉर कूलिंग. मग त्यांचा एरिया काय असेल तो मेंटेन केलेला असेल. एका फॅनने किती एरिया काय केला पाहिजे तिथं काउंट केला पाहिजे, किती किंवा एका फॅनमध्ये किती एरिया तिथं काय होईल, व्हेंटिलेट होईल. ओके. देन हाय प्रेशर मिस्ट सिस्टीम, मिस्टर्स सिस्टीम आपण त्याला म्हणतो. वॉटर स्प्रे अबाउट प्लांट ॲट प्रेशर 35 to 70 kg centimeter from the low capacity of nozzles. Fine mist fall on the greenhouse atmosphere cooling, the air is evaporates. मिस्ट म्हणजे काय, ती जे त्याच्यामध्ये जे एअर असेल किंवा वॉटर कंटेंट असेल ते काय झालं पाहिजे, इव्हॅपरेट झालं पाहिजे. ऑल द मिस्ट इव्हॅपरेट्स बिफोर रिचिंग टू द प्लांट सरफेस. मग प्लांट सरफेसवरती वॉटर जे अवेलेबल झालेलं असेल किंवा वॉटर तिथं एंटर झालेलं असेल ते वॉटर काय करायचं, इव्हॅपरेशन थ्रू ते काय करायचं, रिमूव्ह आउट करायचं आहे. हे टेम्परेचर डिफरन्स 5 to 14 degree Celsius can be obtained from between high pressure mist and fan cooled greenhouse. ओके. मग त्याचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करायचं, 5 ते 14 डिग्री सेल्सिअस काय करायचं, मेंटेन ठेवायचं आहे. लो प्रेशर मिस्ट सिस्टीम, द मिस्टिंग विथ वॉटर प्रेशर ॲट लेस दॅन 7 kg per centimeter have achieved at air temperature 5 degree Celsius in ग्रीन हाऊस. मग त्याच्यामध्ये प्रेशर जो असेल तो किती, 7 kg असेल, पण 7 kg पर सेंटीमीटर, पण त्यासाठी 5 degree Celsius टेम्परेचर काय असेल, मेंटेन केलेलं असेल. द वॉटर ड्रॉपलेट्स फ्रॉम द लो प्रेशर मिस्टिंग सिस्टीम आर क्वाईट लार्ज अँड हॉट इव्हॅपरेट क्विकली. देन मग त्याच्यामध्ये काय असेल, हॉट एअर जर प्रोड्यूस झालेली असेल किंवा हॉट एअर तिथं क्रिएट झालेली असेल, ती काय करता येते, डायरेक्टली कूल करता येते क्विकली. ओके. लिचिंग ऑफ द न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फोलिएज अँड सॉईल इज द ड्रॉबॅक्स. मग त्याच्यामुळे काय होतं आहे, त्या सॉईलला ड्रॉबॅक्स होतो आहे आणि ते फोलिएज जे असेल, स्मॉल लिव्ज, यंग लिव्ज, त्याच्यावरती याचा डॅमेज होतो आहे. ओके. त्यामुळे लो प्रेशर मिस्ट सिस्टीम आणि हाय प्रेशर मिस्ट सिस्टीम ही काय केली पाहिजे, तिथं मेंटेन करावी लागते. देन फॉग कूलिंग, it is gaining popularity as it provide excellent cooling and reduction in plant stress. मग प्लांट स्ट्रेस जो असेल किंवा प्लांटची जी इव्हॅपरेशन किंवा ॲडॅप्ट होण्याची कॅपॅसिटी असेल त्याच्या थ्रू किंवा त्याच्यावरती मेंटेन करण्यासाठी हे फॉग कूलिंग केलं जातं. देन फॉग कूलिंग इज अ पर्टिक्युलरली यूज इन प्रोडक्शन ऑफ सीडलिंग्स अँड रूटेड कटिंग्स. मग फॉग कूलिंग कधी केलं जातं, ज्यावेळेस प्लांटलेट्स किंवा स्मॉल प्लांटलेट्स सीडलिंग्स आपल्याला प्रोड्यूस करायचे त्यावेळेस फॉगिंग केलं जातं, फॉग कूलिंग. त्यानंतर रूट कटिंग असेल त्यावेळेससुद्धा हे केलं जातं. द ॲडव्हान्टेजेस ओव्हर मिस्टिंग इज दॅट वॉटर ड्रॉपलेट्स आर स्मॉल 10 micron अँड लेस इन डाया, सो दे विल नॉट सेटल बॉटम बट दे फ्लोट ऑन द एअर अंटिल दे इव्हॅपोरेट. मग याच्यामध्ये वॉटर कंटेंट जे असेल ते काय होतात, इव्हॅपोरेट केले जातात. अँड रिड्युसिंग द पोटेन्शियल फॉर डिसीजेस. मग याच्यामध्ये काय पोटेन्शियल किंवा टेम्परेचर असेल त्याच्यामुळे काय होईल, त्या प्लांटलेट्सला डिसीज होईल, तो डिसीज काय केला जाईल, डायरेक्टली प्रोहिबिटेड केला जाईल. दीज आर ऑपरेटेड इन हाय प्रेशर अँड द वॉटर शूड बी फिल्टर बिफोर यूज. मग याला वॉटर जे असेल ते काय केलं, फिल्टर वॉटरच याला यूज केलं जाईल फॉग कूलिंगसाठी. ओके. देन हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन्स. मग हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन्स असतील ते काय केले असतील, त्याच्या हॉरिझॉन्टली काय केले असतील, फिक्स केलेले असतील. हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन्स आर फ्रिक्वेंटली इन्स्टॉल्ड इन्श्युअर प्रॉपर एअर मिक्सिंग. मग त्याच्यामध्ये एअर मिक्सिंग प्रॉपरली व्हावी यासाठी काय केले जातील, हॉरिझॉन्टली फिक्स केले जातील. द रिकमेंडेड फॅन कॅपॅसिटी इज ॲप्रॉक्सिमेटली 3 cubic feet per minute per square foot ऑफ ग्रोविंग एरिया. मग त्याचं मॅनेजमेंट किंवा त्याचं सिस्टीम जे आहे अटॅचमेंट ती कशी असेल, 3 cubic असेल. व्हाईल हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन्स यूज स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी, दे आर टिपिकली टर्न ऑफ वन्स व्हेंटिलेशन रेट एक्सिड्स सम लोअर थ्रेशहोल्ड व्हॅल्यू. ओके. मग याच्यामध्ये काय केलं जाईल, इलेक्ट्रिसिटी जी असेल ती स्मॉल अमाऊंटमध्ये यूज केली जाईल आणि त्याच्यापासून जास्त व्हेंटिलेशन पॉवर काय होईल, तिथं क्रिएट होईल. Okay. Then ventilation of greenhouse.
Ventilation is the exchange of air between a greenhouse and its surrounding. The other words, it is a process of replacing air in the enclosure with the outside air. मग enclose किंवा आउटसाईडची एअर असेल किंवा इनसाईडची एअर असेल ती काय होणे एक्सचेंज करण्यासाठी हे व्हेंटिलेशन तिथं केलेलं असेल. अंडर द कोल्ड क्लायमेट जनरली कूलिंग विथ नॅचरल व्हेंटिलेशन इज ॲडेक्वेट वेअर ॲज द अंडर वॉर्म क्लायमेट. मग वॉर्म क्लायमेट असेल त्याला काय करण्यासाठी कूल करण्यासाठी मेंटेन करण्यासाठी व्हेंटिलेशन तिथं केलेलं असेल. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ व्हेंटिलेशन यूज इज अ कूलिंग ऑफ ग्रीन हाऊस. त्याच्यावर डिफरंट टाईप्स ऑफ व्हेंटिलेशन्स आहेत आणि ग्रीन हाऊस काय करण्यासाठी कूल करण्यासाठी व्हेंटिलेशन केलं जाईल. नॅचरल व्हेंटिलेशन ऑर पॅसिव्ह व्हेंटिलेशन असे त्याचे टाईप्स आहेत. नॅचरल व्हेंटिलेशन बाय रूफ अँड साईड व्हेंटर्स. ओके, इट इज कॉल्ड ओपन सर्किट व्हेंटिलेशन. त्याला ओपन सर्किट व्हेंटिलेशन असं म्हटलेलं आहे. वेअर इन द ॲम्बियंट एअर रिप्लेस द एन्क्लोज एअर मास थ्रू वेंट्स इनसाइड वॉल्स अँड अलॉंग द रूफ टॉप्स सर्व ॲज ओपनिंग फॉर नॅचरल व्हेंटिलेशन. मग नॅचरल व्हेंटिलेशन म्हणजे काय पूर्ण त्याला कूल केलेलं असेल नॅचरलीच. जनरली 20 to 50% फ्लोअर ॲज एरिया इज प्रोव्हाइडेड नॅचरल व्हेंट सो दॅट ॲबियंट एअर बाय itself enters into greenhouse after डिस्प्लेसिंग अँड इक्वल अमाऊंट ऑफ ग्रीन हाऊस हॉट एअर. ओके, मग त्याच्यामध्ये जी हॉट एअर असेल तिला काय केलं जाईल रिप्लेस केलं जाईल कूलिंग सिस्टीममध्ये. ओके, देअर इज अ डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन द स्ट्रक्चर साईज अँड इंटरनल एअर सर्क्युलेशन. मग त्याचे इंटरनल एअर जे असेल तिला काय केलं जाईल सर्क्युलेट केलं जाईल हॉट एअरचं कूल एअरमध्ये फॉर्मेशन केलं जाईल. स्मॉलर एरिया बिटवीन क्रॉप अँड व्हेंटिलेशन ग्रेटर इन व्हेंटिलेशन. मग स्मॉल एरियामध्ये व्हेंटिलेशन हे जे आहे आपल्याला काय करता येतं बऱ्यापैकी करता येतं किंवा ते कव्हर करता येतं. देन प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल कन्स्ट्रक्टिंग नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊसेस. मग नॅचरली व्हेंटिलेशन करायचं असेल तर त्या टाईपमध्ये किंवा त्या क्रायटेरियाने आपल्याला काय करावं लागेल व्हेंटिलेशन किंवा ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. प्रोव्हाइड सफिशियंट व्हेंटिलेशन फॉर टेम्परेचर कंट्रोल ए स्पेस फॉर लार्ज पॉलिथिन ग्रीन हाऊसेस. ओके, मग लार्ज ग्रीन हाऊस पॉलिथिन असेल तर ते काय केलं पाहिजे तर तेवढ्या जागापुरतं ते कट केलं जाईल किंवा ते त्याचं मेंटेन केलं जाईल. इनलेट व्हेंटिलेशन शुड बी क्लोज टू द ग्राउंड. देन इनलेट व्हेंटिलेशन शुड नॉट हॅव एनी ॲब्स्ट्रॅक्शन. देन द साईज ऑफ नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊसेस should not be too big. Orientation of greenhouse should be right angle to wind directions. Okay, provide rollable UV resistant LDPE all along the side walls of insect proof. ओके, मग इन्सेक्ट त्याच्यामध्ये एंटर करणार नाही ह्याची सुद्धा काय केली पाहिजे आपण केअर तिथे केली पाहिजे आणि त्याच्या थ्रू त्याचं कन्स्ट्रक्शन केलं जाईल. देन फोर्स व्हेंटिलेशन also called as active ventilation or closed circuit ventilation or mechanical ventilation. त्यालाच मेकॅनिकल व्हेंटिलेशन असं म्हटलेलं आहे. इन दिस सिस्टीम ऑक्झिलरी पॉवर इज यूज टू मूव्ह एअर थ्रू ग्रीन हाऊस. दॅट इज अ एअर फ्रॉम एन्क्लोजर इज ड्रॉन आउट with the auxiliary power using equipments like exhaust fans, vents, lowers and provisions for inlet of ambient air. म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे ऑक्झिलरी पॉवर यूज केला जाईल आणि एअर मूव्ह केली जाईल. द जनरल व्हेंटिलेशन रिक्वायरमेंट्स इज अराईव्ह बाय द फॉलोइंग थम्स रूल्स. मग त्याच्या काही रूल्स आहेत. देन प्रोव्हाइड आणि एअर फ्लो रेट 6 to 8 cubic feet ऑफ फ्लोअर स्पेस. फ्लोअर स्पेसपासून किती 6 ते 8 फूट त्याची उंची असली पाहिजे त्या व्हेंटिलेशनची. प्रोव्हाइड आणि इंटरनल एअर चेंज पर मिनिट ऑफ व्हेंटिलेशन ड्युरिंग समर कुलिंग. मग समर कुलिंगमध्ये याचा पर युनिट टाईम जो असेल तो काय केला जाईल चेंज केला जाईल. एअर फ्लो रेट इन अ ग्रीन हाऊस शुड बी सच ॲज टू केप. ओके, मग त्याचा एअर फ्लो रेट जो असेल तो तिथं मेंटेन केलेला असेल. देन एक्झॉस्ट ऑर फोर्स व्हेंटिलेशन सिस्टीम. मग एक्झॉस्ट म्हणजे काय असेल ती फॅन सिस्टीम आहे. त्याच्यानंतर इंटेक्स शटर्स जे आहे त्याच्या थ्रू काय केली जाईल एअर एंटर केली जाईल. इन दिस सिस्टीम एक्झॉस्ट फॅन्स विथ ऑटोमॅटिक लोअर्स अलॉंग द एंड ऑफ ग्रीन हाऊस इज अ प्लेस. मग जिथं ग्रीन हाऊसचं एंड असेल वरचं एंड असेल तिथं काय केलं असेल ती फॅन पॅड सिस्टीम जी असेल किंवा एक्झॉस्ट फॅन असेल तर तिथं फिक्स केलं जाईल. देन द इनलेट्स आर प्लेस अपोजिट टू एक्झॉस्ट फॅन्स आर ओपन वाईड
व्हेन द फॅन्स ऑपरेट. मग ज्यावेळेस फॅन तो ऑपरेट होईल त्याच्या ओपन सिस्टीममधून काय होईल ती एअर एंटर केली जाईल. द एक्झॉस्ट फॅन सक्स एअर इनसाईड इन ग्रीन हाऊस. मग त्याच्यामध्ये एअर जे असेल ते इनसाईडला सक्स किंवा ऑब्सॉर्ब करण्याचं काम हे एक्झॉस्ट फॅन करतील. ओके. देन नेक्स्ट फ्युमिगेशन. ॲक्च्युअल फ्युमिगेशन प्रोसेस काय आहे? फ्युमिगेशन इज द प्रोसेस ऑफ गॅसियस स्टरलायझेशन which is used for killing microorganisms and prevention of microbial growth in air surface of wall or floor. मग ग्रीन हाऊसची वॉल असेल किंवा फ्लोअर असेल त्याच्यावरती काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, फॉरेन मटेरियल असेल, डिसीज इन्फेक्टंट असतील किंवा पॅथोजन्स असतील, त्यांना काय करणं, किल करणं, स्टरलाइज करणं. दिस इज ए फ्युमिगेशन. It is generally used in the pharmaceuticals operations, theaters, hospitals, hotels and offices and wherever requires. ओके. मग जसं हॉस्पिटलमध्ये किंवा फार्मास्युटिकल्समध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये हे फ्युमिगेशन केलं जातं त्याच टाईपमध्ये आपल्याला पॉलीहाऊसमध्ये सुद्धा फ्युमिगेशन करावं लागतं. मेथड ऑफ फ्युमिगेशन इज कम्प्लिटली फिल्स अन एरिया विथ गॅसियस फ्युमिगेंट्स टू सफोकेट्स ऑर पॉयझनस द मायक्रोब्स अँड पेस्ट विदिन. ओके. मग ते काय पॉयझनस असेल ते मायक्रोब्ससाठी आणि त्या पेस्टसाठी. देन इनडोअर गार्डन कॅन टेक मच ऑर लिटल स्पेस विलिंग यू ग्रोविंग प्लांट काइंड्स इव्हन टोमॅटो गार्डनिंग कॅन बी डन विंडो सिल्स ऑर अँड टेबल. ओके. मग याच्यामध्ये काय केलं जाईल ते लायटिंग जे आहे, लायटिंग किंवा ते ग्रोविंग मेथड जे आहे ते मग त्याच्यामध्ये काय केलं जाईल ते ग्रो रूम असेल किंवा मग त्याच्यामध्ये आपण हायड्रोपोनिक्स, व्हर्मिकल्चर, परलाईट, ॲरोपोनिक्स ह्या ज्या टेक्निक आहे आपण तिथं यूज करू शकतो त्या पॉली हाऊसमध्ये, त्या ग्रीन हाऊसमध्ये. ओके. मग त्याच्यामध्ये काय केलेलं लाईटिंग किंवा फ्ल्युरेसंट लाईट आपण त्याला म्हणतो. द 3 मोस्ट कॉमन व्हरायटीज ऑफ आर्टिफिशियल लाईटिंग इंडोअर ग्रोविंग आर हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प्स ऑफ फ्लावरिंग अँड मेटल हॅलाइड लॅम्प्स फॉर ग्रोविंग. ओके. मग त्याच्यामध्ये काय असेल हाय इंटेन्सिटी लॅम्प असेल, त्यानंतर मेटल हॅलाइडचा काय असेल लॅम्प फॉर ग्रोविंगसाठी. ओके. ही लाईटिंग त्याच्यामध्ये यूज केले जाईल. कॉम्पॅक्ट फ्ल्युरोसंट लॅम्प अँड ट्रॅडिशनल फ्ल्युरोसंट लॅम्प हे 2 लॅम्प काय असेल तिथे यूज केले जातील. मग त्यामध्ये ट्रॅडिशनल फ्ल्युरोसंट असेल आणि कॉम्पॅक्ट फ्ल्युरोसन्स असेल. ओके. देन नेक्स्ट आहे स्प्रेयर्स. मग स्प्रेयर्स तिथं काय यूज करायचे आहेत, काय काय स्प्रेयर्स आहेत. देन सायलेंट फीचर्स ऑफ नॅपसॅक स्प्रेयर्स यूज टू डेव्हलप हाय प्रेशर विथ लेस एफर्ट्स. याच्यामध्ये काय हाय प्रेशर आहे, लेस एफर्ट्स म्हणजे जास्त ताकद न लावता त्याच्यातून जास्त प्रेशर क्रिएट होतं. लाईट इन वेट अँड इझी टू कॅरी ऑन द बॅक ऑपरेटर म्हणजे हे आपल्याला पाठीवर घेण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी ऑपरेट करण्यासाठी सोपं आहे. हाय वर्क रेट अँड इकॉनॉमिकल रोब्स्ट अँड सिम्पल टू मेंटेन. बोथ लेफ्ट अँड राईट हँड ऑपरेशन इझी टू स्प्रे केमिकल्स. मग केमिकल स्प्रे करण्यासाठी आपल्याला हे यूज करता येतं. देन फंक्शन्स ब्रेकिंग द फाईन सोल्युशन इन टू द फाईन ड्रॉपलेट्स इफेक्टिव्ह साईज. देन मग त्या प्लॅन्टची साईज जशी असेल त्या साईजनुसार आपण त्याला मेंटेन करून तेवढा प्रेशर क्रिएट करूनच आपण काय करू शकतो ते स्प्रे करू शकतो. डिस्ट्रीब्युटिंग द ड्रॉपलेट्स युनिफॉर्मली ओव्हर द प्लॅन्ट्स. मग त्याचे ड्रॉपलेट्स जे असतील ते स्प्रेयरचे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतील म्हणजे केमिकल त्याच्यामध्ये असेल ते युनिफॉर्मली त्याच्यावरती काय होईल डिस्ट्रीब्यूट होईल. ॲप्लाइंग द केमिकल्स विथ द सफिशियंट प्रेशर फॉर द पॉझिटिव्ह रिचिंग द प्लांट्स रेग्युलेटिंग द अमाऊंट ऑफ लिक्विड अप्लाइड्स ऑन प्लांट्स टू अवॉइड एक्सेसिव्ह ॲप्लिकेशन्स. मग स्प्रेयरच्या वेळेस आपण जे अदर काही ॲप्लिकेशन्स असतील किंवा अदर प्लांट्स असतील त्याच्यावरती काय होणार नाही, हे स्प्रेड होणार नाही आणि त्या पूर्ण प्लांटवरती ते स्प्रेड आउट होईल आणि त्याला त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे ती क्रिएट करण्यासाठी हेल्प करेल. ओके. दिस इज अ फर्स्ट टॉपिक. मेंटेनन्स अँड ऑपरेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स इन पॉली हाऊस इज फिनिश. ओके. थँक्यू.